नमस्कार. आपल्या एज्युटेक अमित या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राची लेक, जिनं देशामध्ये मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळवला नीट एक्झाममध्ये, अशा श्रावणी कुदळे हिची आज आपण मुलाखत घेणार आहोत. नमस्कार, मी संजय मस्के. एज्युटेक अमित यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आज आपण महाराष्ट्राची लेक, की जिनं नीट 2026मध्ये भारतामध्ये 5वा क्रमांक, मुलींमध्ये प्रथम क्रमांक आणि महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक अशा या यशाला गवसणी घातली, अशा या महाराष्ट्राच्या लाडक्या लेकीशी आज आपण हितगुज करणार आहोत. सर्वप्रथम श्रावणी, तुझं मनपूर्वक अभिनंदन की तू हे यश अचीव केलं. आम्हाला तुझा खरोखर अभिमान या ठिकाणी वाटतोय. प्रथमतः तुझा आम्हाला परिचय दे, स्वतःचा किंवा कुटुंबाचा थोडक्यात परिचय. नमस्कार, मी श्रावणी कृष्णा कुदळे. माझे आई वडील दोघंही प्राथमिक शिक्षक आहेत जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये. माझा नीटमध्ये ऑल इंडिया रँक 5 आणि मुलींमध्ये मी देशात प्रथम आहे. माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेत झाले आणि माझे माध्यमिक शिक्षण शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर इथे झाले आणि 11वी-12वीला मी सक्सेस कोड अकॅडमीमध्ये होते. बरं. प्राथमिक शिक्षण म्हणजे कोणत्या जिल्हा परिषद शाळेत तुझं एक पहिली ते चौथीचं शिक्षण झालं? दौंडमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोरमली वस्ती, तिथे माझे पप्पा शिक्षक होते. बरं, म्हणजे तुझं 1 ते 4चं शिक्षण पप्पांच्या हाताखालीच झालं. हां. ओके. म्हणजे झडपी शाळेत शिकताना कोणते अनुभव आहेत असे की आजही तुझ्या लक्षात आहेत ते? अनुभव म्हणलं तर तिथं माझं शिक्षण म्हणजे माझ्या मातृभाषेतच झालं. त्यामुळं मला जे काही मी शिकले ते मनापासून शिकले आणि मला त्यात कोणतं लँग्वेजचं बॅरियर नाही आलं मध्ये. बरं. त्यामुळे मला जेवढं काही शिकता आलं ते व्यवस्थित शिकता आलं. ओके. म्हणजे मातृभाषेतून शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे यातून आपल्या लक्षात येतंय. ग्रामीण भागात शिकून पण इतकं मोठं यश मिळवण्यामागे कोणते घटक तुला महत्त्वाचे ठरले? महत्त्वाचे घटक म्हणजे फोकस, म्हणजे मी किती एकाग्रतेने अभ्यास केला आणि सातत्यपूर्ण अभ्यास. सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत कधी न थकता न थांबता केलेला अभ्यास. बरोबर. म्हणजे सातत्यपूर्ण तिनं अभ्यासाकडेच लक्ष दिलं, त्यामुळंच तिला या यशाला तिनं गवसणी घातली. प्राथमिक शिक्षक असलेल्या आईवडिलांनी तुझ्या शिक्षणात कशी साथ दिली तुला? 4थी पर्यंत माझे वडील मला शिकवायला होते आणि नंतर सुद्धा त्यांनी म्हणजे मी त्यांच्याकडे बघून शिकले की आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपले 100% कसे एफर्ट्स द्यायला पाहिजेत. त्यामुळे त्यांच्याकडे बघून मला ही प्रेरणा मिळाली की आपण जे काम करतोय ते आपण पूर्ण डेडिकेशनने केलं पाहिजे. बरोबर. म्हणजे आता तू 1ली ते 4थी पर्यंत प्राथमिक शिक्षण वडिलांच्या हाताखालीच घेतलेलं आहे. तर तुझं ही ध्येय म्हणजे 1ली 4थीतच तू ध्येय ठेवलं होतं की आपल्याला आता नीटच करायचंय, का आणखी काय तुझं ध्येय होतं? नाही, लहानपणापासून असं नव्हतं काही की मला डॉक्टर बनायचंय. नंतर माझं 7वी-8वीत असताना निश्चित झालं. बरं, ठीक आहे. मग आता ही जी नीटची तयारी नेमकी कधीपासून सुरू केली तू? मी 10वी पासून सुरू केली. 10वी पासून सुरू केली. म्हणजे तू 10वीला डायरेक्ट त्या सक्सेस कोड अकॅडमीला गेली. हां. मी 10वी, 11वी, 12वी 3 वर्ष त्या ठिकाणी तयारी केली. बरं, ठीक आहे. रोज तुझा ह्या नीटचा जो अभ्यास होता तो रोज कमीत कमी किती तास करायची? कमीत कमी म्हणजे क्लासेस सोडून 6 तास अभ्यास व्हायचा माझा सेल्फ स्टडी. आणि क्लासेस असं किती वेळ असायचे ते? 6 तास. ते 6 तास प्लस सेल्फ स्टडी 6 तास, म्हणजे टोटल 12 तास तू कंटिन्यू अभ्यास केलास. बरं. तुझं ते दैनंदिन अभ्यासाचं जे वेळापत्रक होतं त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांग. म्हणजे तुझं दैनंदिन वेळापत्रक कसं होतं? माझं अकॅडमीचं टायमिंग फिक्स होतं 9 ते 4 आणि त्याच्यानंतर डाऊट सेशन असायचे. मग ते सोडून मला सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 4 तास मिळायचे अभ्यासासाठी. बरं. डाऊट सेशन म्हणजे किती वेळ ते डाऊट सेशन तुमचं चालणार, का तुमचं डाऊट क्लिअर होईपर्यंत ते डाऊट सेशन चालायचं? डाऊट सेशन म्हणजे असं लेक्चर सारखं नाही, तिथं टीचर तुम्हाला अवेलेबल असणार. आपण जाऊन पर्सनली डाऊट विचारून क्लिअर करून घ्यायचं. मग आता हे अभ्यास करत असताना कोणत्या विषयावर सर्वाधिक भर तू दिला? नीटसाठी तिन्ही विषयाला तेवढंच महत्त्व देणं गरजेचं आहे. म्हणजे फिजिक्स असू दे, केमिस्ट्री असू दे, बायोलॉजी असू दे. जरी बायोलॉजीला मार्कानुसार वेटेज जास्त असलं तरी वेळ तिन्ही विषयांना जास्त द्यावा लागतो. बरं. मग तुला एक हे जे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 विषय होतात, त्यातला सर्वात कठीण विषय तुला कोणता वाटायचा? मला असा कोणता विषय जास्त कठीण वाटला नाही. फक्त मला ज्या गोष्टी म्हणजे लक्षात ठेवायच्या होत्या त्याला मला थोडा जास्त एफर्ट्स द्यायला लागायचे. बरं. मग त्या
समजा तुला अशी एखादी मनात भीती यायची का बाबा अभ्यास करताना, की बाबा आपल्याला हा समजा फिजिक्समधला एखादा प्रॉब्लेम कठीण जातोय किंवा केमिस्ट्रीमधलं एखादं सूत्र आपल्याला कठीण जाते, असं कधी वाटत होतं का तुला? सुरुवातीला जेव्हा आपण नवीन नवीन शिकत असतो तेव्हा थोडंफार भीती वाटू शकते, पण जसे जसे मी त्यात म्हणजे प्रॅक्टिस करत गेले तसे तशा मला गोष्टी सोप्या वाटायला लागल्या. बरं. मग तो हा नीटचा अभ्यास करताना NCERTची पुस्तकं किंवा इतर कोणत्या पुस्तकांचा वापर केला? मेनली माझा फोकस NCERT वरच होता, पण क्वेश्चन प्रॅक्टिससाठी मी म्हणजे जेवढे जास्त पुस्तक सॉल्व्ह करता येतील तेवढे केले होते. इतर प्रकाशनाची पुस्तकं. ठीक आहे. मग आता हा नीटचा निकाल लागला, तर त्या निकालाच्या आधीची रात्र तुझ्यासाठी कशी होती? हा म्हणजे नीटचा निकाल असा अचानक लागला ना, त्यांनी आधी तारीख दिली नव्हती की एवढा लवकर डिक्लेअर लागेल. केलं नाही का? समजा हां. 20 तारखेपर्यंत काहीतरी येत होतं त्यांचं, की 20 तारखेच्या आसपास निकाल डिक्लेअर होईल. तुला तुझ्या मनात कसं वाटत होतं? मी माझे मार्क्स कॅल्क्युलेट केले होते 710 म्हणून, पण मला एवढा चांगला रँक येईल असं एक्सपेक्टेड नव्हतं, त्यामुळं बरं. मग आता या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये असं तुला कधी जाणवलं का, की बाबा आपल्या स्वतःवरचा विश्वास आपल्याकडनं किंवा कमी कधी झाला होता का? तुला अशी परीक्षेविषयी काय भीती वगैरे मनात वाटत होती का? अ, याचे श्रेय मी माझ्या आई वडिलांना आणि मार्गदर्शक शिक्षकांना देईन, कारण त्यांनी माझा कॉन्फिडन्स कधीच कमी होऊ नाही दिला. म्हणजे माझ्या एखाद्या परीक्षेत जरी कमी गुण आले तरी त्यांनी मला बरोबर त्यावेळेस इन्स्पायर केलं की नाही, म्हणजे तू आतापर्यंत एवढा अभ्यास केलाय, जर तुला येत नाही तर कुणालाच येणार नाही. ओके, यू कॅन डू इट, म्हणजे तू करू शकतेस असं नेहमी तुझ्या आईबाबांचा किंवा तुला जे शिक्षक होते त्यांचा तुझ्या पाठीवरती नेहमी हात असायचा, की तू हे करू शकतेस. म्हणजे आईवडिलांनी तुझ्यासाठी काय काय त्याग केले आतापर्यंत? ह्यात जेव्हा मी अभ्यास करत होते तेव्हा घरात ते शांतता मेंटेन ठेवायचे प्रयत्न करत होते, आणि माझ्यामुळे त्यांना म्हणजे बाहेरचे जे कार्यक्रम असतील किंवा कुठं जायचं असेल त्यांना त्याच्यावर पण थोडी बंधनं येत होती. म्हणजे पूर्णपणे ह्या 2 वर्षाच्या किंवा 3 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनीही म्हणजे इतर म्हणजे आपले फॅमिली फंक्शन असतील किंवा काय असतील हे थोडंसं टाळलं. बरोबर. तुझा सर्वात आवडता विषय म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय होते, त्यातला सर्वात आवडता विषय तुझा कोणता होता? मला असं कधीच कोणता सब्जेक्ट म्हणजे असा आवडला नाही जास्त, म्हणजे बरं. तिन्ही सब्जेक्ट मला इक्वली आवडत होते. मला ज्या मोमेंटला जो जास्त जमायचा, म्हणजे एखाद्या वेळेस सुरुवातीला फिजिक्स जास्त समजा जमत नसेल तर तेव्हा तो थोडा कमी आवडायचा, पण जसे जसे मला सब्जेक्ट जमत गेले तसे मग मला तिन्ही सब्जेक्ट आवडायला लागले. बरं. म्हणजे असं स्पेशली तुझा म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मधला असं स्पेशली कुठला आवडीचा विषय नव्हता, तर सगळे विषय तुझ्या आवडीचे होते. आता ह्या ग्रामीण भागातून तू गेलीस, म्हणजे प्राथमिक शिक्षण तुझं प्राथमिक शाळेत झालं, तुझे तर गुरु म्हणजे वडीलच तुझे गुरु होते. तर आमच्या ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी काय सांगशील? तुमच्याकडं जे तुम्ही शाळेत शिकताय म्हणजे तुमच्याकडे इक्वली तेवढीच संधी आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये तेवढंच पोटेन्शियल आहे. त्यामुळे तुम्ही असं स्वतःला कमी समजू नका आणि स्वतःवर विश्वास ठेवून सुरुवातीपासून कष्ट करा. तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ नक्कीच मिळेल. नक्की. म्हणजे ग्रामीण भागातला विद्यार्थी असो किंवा कॉन्व्हेंटचा असो, ग्रामीण भागातलाही विद्यार्थी तेवढ्याच ताकदीनं त्या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरू शकतो आणि यश नक्कीच खेचून आणू शकतो. म्हणजे झडपीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे झडपीच्या शाळेत शिकणाऱ्या आमच्या या विद्यार्थ्यांनी डॉक्टर होण्यासाठी काय करावं असं तुला वाटतं? एकदम लहानपणी तुम्ही म्हणजे तसं डायरेक्ट नाही काय करू शकत, पण तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो तुम्ही व्यवस्थित करा. जे सायन्स मॅथ सारखे सब्जेक्ट आहेत ज्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी लागते ते सुरुवातीपासूनच त्याची प्रॅक्टिस चांगली ठेवा आणि तुमचा बेस केवढा चांगला होईल त्याच्यावर फोकस करा. अभ्यासाव्यतिरिक्त तुला मग आणखी कोणकोणते छंद आहेत? जसे तुझ्या पप्पांना कसं की एक सुंदर हस्ताक्षरासाठी पप्पा म्हणजे आमच्या महाराष्ट्रामध्ये झटतायत, आमच्या विद्यार्थ्यांचं सुंदर हस्ताक्षर यावं, माझ्या शिक्षकांचं हस्ताक्षर सुधारावं, तसं पप्पांकडून काय प्रेरणा घेऊन तुझे काय छंद आहेत का? मला पेंटिंग करायला आवडतं. अरे वा, छान. कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी अवांतर वाचनाची आवश्यकता आहे, तर तू असं अवांतर वाचन करत होतीस का? समजा प्राथमिक स्टेजला समजा 1 ते 4 मध्ये असताना किंवा नंतर 5 ते 8 मध्ये किंवा 10 मध्ये, तर तू असे अवांतर वाचन केलेलं आहेस का? हा म्हणजे मला लहानपणी अवांतर वाचनाची खूप आवड होती, त्यामुळे मी भरपूर पुस्तकं वाचली आहेत. ग्रामीण भागातून गेलेली आहेस, अगदी तू यशोशिखरावरती गेलेली आहेस. तर आता आमचे जे ग्रामीण भागातून गेलेले विद्यार्थी नीटची तयारी करतायत त्यांच्यासाठी तू काय संदेश देशील? सुरुवातीपासून तिन्ही विषयांना वेटेज द्या. म्हणजे एखादा विषय तुम्हाला जरी अवघड जात असेल
तरी त्याच्यावर तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला नंतर तो सोपा जाणार. म्हणजे फिजिक्स सारखा जर विषय असेल तर सुरुवाती बऱ्याच मुलांना अवघड जातो, पण तुम्ही त्याच्यावर काम केलं, तुम्ही जेवढे जास्त जास्त प्रकारचे क्वेश्चन प्रॅक्टिस करू शकता तेवढे जास्त क्वेश्चन प्रॅक्टिस करा वेगवेगळ्या पुस्तकांमधून. त्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तिन्ही विषयांना तुम्ही तुमच्या स्ट्रॉंग करा. त्याच्याकडून तुम्हाला चांगली रँक मिळायला मदत होईल. आता हल्लीचा जमाना कसा आहे की प्रत्येक लहान मूल जरी असलं तरी त्याला मोबाईल हवासा वाटतो. तुला असं वाटलं नाही का ह्या 3 वर्षात की बाबा आपल्यालाही मोबाईल असावा? मला म्हणजे सर्वांनाच मोबाईलचे साईड इफेक्ट माहीत असतात. तरी पण म्हणजे माहीत असून सुद्धा त्यात बरेच म्हणजे मोस्ट ऑफ द लोकांना त्याचा साईड इफेक्ट माहीत असून ते वापरलं जातं. म्हणजे ह्या विद्यार्थी दशेत असताना तरी जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर एक टार्गेट आहे तेव्हा तुम्ही त्याच्यापासून थोडं दूर राहिलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कामावर जास्त चांगला फोकस करता येईल. आणि मीही तेच केलं. बरोबर. म्हणजे मोबाईलचे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला पालकांना माहिती असायला पाहिजेत. लहान मूल जरी रडायला लागलं तरी आई काय करते की अगदी मोबाईल चालू करते आणि त्या मुलाच्या हातात देते. पण श्रावणीनं अगदी 3 वर्ष म्हणजे मोबाईलला स्पर्शही केला नाही, म्हणून हे यश म्हणजे तिचं कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी सेट झालं. कॉन्सन्ट्रेशन सेट झाल्यामुळे ते यश तिनं खेचून आणलंय. आता ह्या तुझ्या यशाचं श्रेय तू नक्की कोणाला देशील? माझ्या यशाचं श्रेय मी माझे आई वडील आणि माझे शिक्षक या सर्वांनाच देईल. ओके. बायोलॉजी, फिजिक्स की केमिस्ट्री? फिजिक्स. फिजिक्स. ओके. सकाळचा अभ्यास की रात्रीचा अभ्यास? सकाळ. सकाळचा अभ्यास. ऑनलाईन स्टडी की ऑफलाईन स्टडी? ऑफलाईन. हां. एक तुझा प्रेरणादायी सुविचार? स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. पालक आणि शिक्षकांसाठी तुझा काय संदेश असेल? विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे कष्ट केले पाहिजेत. म्हणजे स्वतःला आणि इतरांना न फसवता स्वतः जेवढे जास्त करू शकतात तेवढे जास्त प्रामाणिकपणे कष्ट केले पाहिजेत. आणि शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या म्हणजे पाठीमागे राहून त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांना गरजेच्या वेळी पाठीवर थाप पण ठेवली पाहिजे. बरोबर. मग आज जर आमच्या जिल्हा परिषद शाळेतील एखादा विद्यार्थी तुझ्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला की मला हे डॉक्टर व्हायचं किंवा मी डॉक्टर होऊ शकतो का, असं जर म्हणाला तर त्याला तू काय सांगशील? हा, नक्कीच. म्हणजे जर तुम्ही सुरुवातीपासूनच चांगली मेहनत घेतली, मेहनत म्हणजे तुम्ही जे शिकताय ते मन लावून केलं आणि तुम्हाला एक सवय असेल स्वतःहून सेल्फ स्टडी करण्याची, तर तीच तुम्हाला नंतर कामी येणार आहे. तुम्हाला जर स्वयंशिस्त असेल तर तुम्ही नक्कीच तुम्हाला जे पाहिजे ते मिळवू शकता. धन्यवाद. मनपूर्वक पुन्हा एकदा तुझं अभिनंदन. असंच यश नेहमी तुझ्या पायाशी यशानं लोटांगण घ्यावं अशी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थ्याच्या यशाची बातमी किंवा यश पोहोचणं गरजेचं आहे. ते यामार्फत पोहोचवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. या मुलाखतीसाठी सहकार्य केलं ते आमचे आदरणीय मस्के सर, त्याचप्रमाणे आमचे कॅमेरामॅन राज्य तंत्रस्नेही शिक्षक सतीश भोम यांचे धन्यवाद.